नमस्कार, मी गिरीश गायकवाड. जपानमध्ये मी टोकियो शहरामध्ये दाखल झालेलो आहे. जेव्हा पण आपण मोठ्या शहरांबद्दल बोलतो त्यावेळी तिथला इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली लोक, तिथले उद्योग, तिथले बिझनेस आणि त्यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या उद्योग धंद्यांबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर नेमकं कसं आहे, तिथल्या ट्रेन्स कशा आहेत आणि हेच पाहण्यासाठी मी सध्या टोकियोमध्ये आलेलो आहे. आणि अतिशय सुंदर असं हे टोकियो शहर सध्या मी अनुभवतोय, पाहतोय. आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की किती साफसफाई या संपूर्ण शहरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण जगातील सर्वात मोठ्या शहराबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात मोठमोठ्या इमारती, गर्दीनं भरलेले रस्ते आणि झगमगाटानं उजळलेली गल्ली बोळ अशीच प्रतिमा कायम डोळ्यासमोर येत असते. आणि तेच आपल्याला काहीसा अनुभव जो आहे तो सध्या टोकियोमध्ये पाहायला मिळतोय. बघा कशा पद्धतीनं रस्ते जे आहेत ते पूर्णपणे डांबराचे आहेत, मात्र इतके स्वच्छ आहेत, इतके सुंदर आहेत की पाहिल्यानंतर नेमके हे रस्ते कशा पद्धतीने बनवले असतील किंवा कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून हे तयार करण्यात आले असतील असा प्रश्न सुद्धा मनात डोकवतो. उंच उंच ज्या इमारती आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. टोकियोची लोकसंख्या जी आहे ती सुमारे 3.7 कोटी आहे, जी जगातील सर्वात लोकसंख्या असलेला मेट्रोपॉलिटन क्षेत्र टोकियोला बनवते. आणि ही संख्या भारतातील अनेक राज्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही इथे व्यवस्था जी आहे ती स्वच्छ, नीटनेटकी आणि शिस्तबद्ध आहे. सगळ्यात जास्त इथले जे तरुण आहेत ते सायकलचा वापर करतात आणि कुठलंही इमिशन होऊ नये याची देखील काळजी घेतात आणि कायम सायकल चालवताना ते या ठिकाणी पाहिले जातात. जर आपण टोकियोच्या मेट्रो क्षेत्राबद्दल जाणून घेतलं तर क्षेत्रफळ जवळपास 13,500 चौरस किलोमीटर इतके आहे. एक क्षेत्र इतकं विशाल आहे की त्यात अनेक देश समावतील. टोकियो हा फक्त एक शहर नसून लहान मोठे शहरं आणि गावांचा एकत्रित समूह सुद्धा आहे असं सुद्धा बोललं जातं. आणि टोकियोला जगातील सर्वात आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत शहरांपैकी एक मानलंही जातं. इथल्या रेल्वे गाड्या वेळेच्या काटेकोर पाळण्यासाठी प्रख्यात आहेत आणि प्रत्येक गोष्टीत एक विशेष परिपूर्णता जी आहे ती जपानीज लोकांची यात दिसून येते. प्रत्येक गोष्टीत एक विशेषता आहे. रोबोटिक्स म्हणा, ऑटोमेशन म्हणा किंवा स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणा, यामध्ये टोकियो जे आहे ते आघाडीवर आहे. जीवनशैली खूपच वेगवान आहेत. लोक सकाळपासून आपल्या कामाला लागतात, रात्री उशिरापर्यंत ते मेहनत करत असतात. तरी देखील टोकियोतील लोक सभ्य, मेहनती आणि शांत स्वभावाचे मानले जातात. शिस्त आणि वेळेला प्रचंड महत्व दिलं जातं. टोकियोच्या रस्त्यावर कुठेही कचरा दिसत नाहीये. बघा, हे सगळे जर रस्ते पाहिले तर लक्षात येतं गाड्या, टॅक्सी किंवा प्रायव्हेट व्हॅन्स आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या लेन्स या ठिकाणी करून दिलेल्या आहेत. आणि थोडं महाग आहे इथलं ट्रान्सपोर्ट जे आहे ते महाग आहे. येन इथली करन्सी आहे, मात्र महाग जरी असली तरी स्वच्छता जी आहे तिला प्राथमिकता या ठिकाणी दिलेली आहे. स्वच्छतेला फार जास्त महत्व या ठिकाणी दिलंय. मेट्रोचं जाळं सगळ्यात मोठं आहे. दररोज लाखो लोक प्रवास करतात. फक्त तंत्रज्ञानासाठी नव्हे तर आपल्या संस्कृतीसाठी आणि खाद्यपदार्थांसाठी सुद्धा टोकियो अत्यंत गजबजलेलं शहर म्हणून मानलं जातं. आणि रात्रीची जी नाईट लाईफ आहे तिचं देखील एक विशेष महत्व संपूर्ण जगभरामध्ये टोकियो बाबत आहे. त्यामुळे टोकियो शहराचं अनुकरण इतर शहरांनी करण्याची गरज आहे का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थितही केला जातो. मात्र टोकियोमध्ये आल्यानंतर एका गोष्टीचा अनुभव होतो, तो म्हणजे शिस्त, मेहनत आणि संस्कृती याचं जे समागम आहे त्याची जी मोठ बांधण्याचं काम आहे ते जपानीज अत्यंत शिताफीनं करतायत आणि जगभरामध्ये ओळखले सुद्धा जात आहे. कॅमेरा पर्सन कपिल सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, टोकियो, जपान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.